अपघातातील मयत वारकरी महिलांच्या कुटुंबियांच्या मदतीला शिवसेना सांत्वन भेट देत प्रत्येकी 2 लाखांची आर्थिक मदत। पुणे जिल्ह्यातील सासवड जेजुरी मार्गावर झालेल्या भीषण अपघातात वारीसाठी निघालेल्या 3 वारकरी महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला। या दुर्घटनेमुळे सांगली जिल्ह्यातील संबंधित कुटुंबावर मोठे दुःख कोसळले आहे। या दुर्घटनेत मालगाव येथील माधवी राजाराम सलगरे, कौलापूर येथील नंदा पवार आणि कसबे डिग्रज येथील राजश्री शंकर भोसले यांचा मृत्यू झाला। या दुःखद प्रसंगी शिवसेना पीडित कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली। शिवसेनेचे आमदार सुहास बाबर, आध्यात्मिक आघाडीचे प्रदेश अध्यक्ष अक्षय महाराज भोसले आणि महापालिका क्षेत्रप्रमुख मोहन वनखंडे यांनी मृत महिलांच्या कुटुंबियांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले। तसेच शिवसेना तुमच्या दुःखात सहभागी असून प्रत्येक संकटात तुमच्या पाठीशी उभी राहील असा विश्वास त्यांनी कुटुंबियांना दिला। शिवसेनेच्या वतीने अपघातात मृत्यू झालेल्या 3 महिलांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2 लाखांची आर्थिक मदत प्रदान करण्यात आली। तसेच अपघातात जखमी झालेल्या मंगल विलास पाटील यांनाही आर्थिक मदत देण्यात आली। जखमी झालेल्या सर्व वारकऱ्यांच्या उपचारासाठी आणि आवश्यक मदतीसाठी शिवसेनेने तत्परतेने पुढाकार घेतला। यावेळी मिरज पंचायत समितीच्या उपसभापती ललिता काकी शेजोळ, नगरसेवक सागर वनखंडे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख श्रेयश गाडगीळ, दादाबाबा शिंदे, म्हैसाळकर, विलास देसाई, तुषार खांडेकर, प्रदीप सावंत, कपिल कबाडगे, निपू परदेशी, अजित सावंत, अण्णा खोत, रुक्मिणी आंबेगिरी, सुगंधा माने, कौलापूर गटनेते मनोज शिंदे, विष्णू बापू माळी, पैलवान मोहन शिंदे, महावीर खोत, संभाजी पाटील, पंडित पाटील, दादासो पाटील यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट SS न्यूज मराठी। अत्यंत दुर्दैवी घटना 2 दिवसापूर्वी घडली होती आणि वारकरी संप्रदायामध्ये खूप मोठा आघात झाला होता। त्या सगळ्या जी वारी चालली होती त्याच्यामध्ये एक ट्रक जाऊन अपघात झाला आणि दुर्दैवानं सांगली जिल्ह्यातल्या 3 महिलांचं त्याच्यामध्ये निधन झालं आणि काही व्यक्ती जखमी झाल्या। जखमींना तातडीची मदत मिळावी म्हणून आमच्या संप्रदायाचे आणि आमच्या सगळ्या आध्यात्मिक असोसिएशनचे आमचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत शिंदे शिवसेनेचे, ते अक्षय महाराज भोसले त्या ठिकाणी पोहोचले। त्यांनी सगळी मदत केली आणि जखमींना त्याच वेळेला आपण आर्थिक मदतसुद्धा करण्याचा प्रयत्न केला, किंबहुना त्यांना डिस्चार्ज मिळवल्यानंतर घरी पोच करणं, त्यांचे सगळे विचारपूस आमचे अक्षय महाराज करत होते। आणि आज आमचे नेते एकनाथ शिंदेसाहेब आणि श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या दोघांच्या आदेशानुसार शिवसेना पक्ष आणि श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीनं ज्या दुर्दैवी घटना आपल्या ह्या जिल्ह्यामध्ये घडल्या, ज्या 3 आमच्या माता भगिनी त्याच्यामध्ये मृत्यू झाला, त्या तिघांच्या कुटुंबामध्ये किमान एक आधार असावा, आम्ही त्यांच्याबरोबर आहोत हे फक्त त्यांना त्याची जाणीव व्हावी यातून आम्ही त्यांना काही मदत करण्यासाठी आलो होतो। आणि श्रीकांत शिंदेसाहेबांच्या आदेशानुसार अक्षय महाराज भोसले आणि आम्ही आज 3 कुटुंबांना भेटून आणि एक जखमी कुटुंब एक होतं म्हणजे सलगरे, पवार आणि भोसले, 3 कुटुंबांना भेटून आम्ही त्यांचं सांत्वन करण्याचा प्रयत्न केला आणि जेवढं शक्य आहे तेवढी मदत आम्ही शिंदेसाहेबांच्या मार्फत देण्यात आली आणि अक्षय महाराज आमचे त्यानिमित्तानं आले होते, ते तुम्हाला सविस्तरपणे सांगतील सगळं। वारकऱ्यांची सेवा म्हणजे पांडुरंगाची सेवा। खरं तर काल एक वारीला थोडक्यात गालबोट लागावं अशी घटना घडली। ती अर्थात सांगली जिल्ह्यातली जी काही दिंडी आपल्या आहेत त्यातल्या 3 महिलांचं दुर्दैवी निधन झालं। जवळपास यामध्ये 15 ते 20 नागरिक गंभीर जखमी होते, त्यापैकी 10ची सध्या प्रकृती उत्तम आहे। यावेळी घटनेची माहिती आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना जेव्हा कळाली, साहेबांनी तात्काळ एक त्या अनुषंगानं स्वतः कार्यवाही केली। शासन तर त्यांना मदत करतात रुपये 5 लाख रुपयांची। मात्र शिवसेना परिवाराचं एक शिंदेसाहेबांचे स्वतःचं एक ब्रीदवाक्य आहे की वारकरी हा माझ्या घरातला सदस्य आहे, त्यामुळे या सदस्यांकडे स्वतः आपण गेलं पाहिजे। जे काही 11-15 जे काही रुग्ण होते त्या प्रत्येकाला घडलेल्या घटनेपासून अगदी ते घरी जाईपर्यंत त्यांना जी काही मदत लागेल ती देण्याकरता शिवसेना पक्ष कटिबद्ध आहे। या माध्यमातून जे काही गंभीर जखमी आहेत, काल साहेबांनी घोषणा केली होती ज्या वारीमध्ये निधन झालं आपण त्या कुटुंबाला आधार असावा, आपण त्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहोत, त्या अनुषंगाने साहेबांनी रुपये 2 लाख अशी मदत त्या कुटुंबाला फक्त एक आपण त्याचे सदस्य आहोत आणि दुःखात आपण सहभागी आहोत या अनुषंगाने त्यांनी निरोप दिला होता। खरं तर कालच ही घटना घडली आहे, पण तात्काळ आपण त्या ठिकाणी गेलं पाहिजे असा साहेबांचा निरोप आला आणि काल दिवसभर रुग्णालयात जे काही पेशंट्स होते त्यांची पण आम्ही काळजी घेतली आहे। अगदी ते जोपर्यंत ठणठणीत बरे होत नाहीत, पायावर स्वतःचे चालत नाही,
तोपर्यंत त्यांचा जो काही उपचाराचा खर्च आहे किंवा जे काही लागेल देण्याकरता शिवसेना पक्ष आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन याकरता कटिबद्ध आहे. त्या अनुषंगानं सांगलीचे आपले आमदार विद्याचे आदरणीय सुहास भैया आणि सगळेच आमची जी काही इथली टीम आहे ते सगळे या कुटुंबाला आम्ही भेटलो, त्यांचं सांत्वन केलं आणि आमच्याकडनं जे काही शक्य आहे ते त्या कुटुंबाला आम्ही सुपूर्द केलं. यापुढे देखील त्या कुटुंबाला जे काही अत्यावश्यक गोष्टींची गरज असेल ते देण्याकरता शिवसेना पक्ष कटिबद्ध.